पुढची बातमी आपण पाहूयात। पुण्यामध्ये बिश्नोई टोळीच्या नावानं बिल्डरला धमकी देण्यात आली। खंडणी न दिल्यास कुटुंबियांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली। फोन आणि मेसेजच्या द्वारे 12 ते 14 ऑगस्टच्या दरम्यान ही धमकी देण्यात आली। बांधकाम व्यावसायिकासह मुलगा आणि भावाला देखील धमकावण्यात आलेले आहे। बिश्नोई टोळीच्या नावानं ही धमकी दिल्याने आता परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। तर विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। पोलिसांनी सुद्धा तपास सुरू केला आहे। आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातली बातमी आहे। आदित्य ठाकरे आज हिंजवडीच्या दौऱ्यावर आहेत। वाहतूक कोंडी, खड्डे, इतर समस्या ते जाणून घेणार आहे। स्थानिकांसोबत ते संवाद साधणार आहे। 15 ऑगस्टला आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसी मध्ये दौरा केला होता आणि त्या ठिकाणच्या उद्योजकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या होत्या। त्यानंतर आज आदित्य ठाकरे हिंजवडीमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे। महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी या दौऱ्याच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात आहे। महेंद्र, नक्की शुभम, आदित्य ठाकरे आज चाकण पुण्यातील हिंजवडी इथे दौरा करणार आहेत आणि वाहतूक कोंडी असेल, खड्डे असतील, इतर समस्या या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे जाणून घेणार आहेत। उद्योग मंत्र्यांच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांचा हा चाकण नंतर हिंजवडी दौरा आहे आणि आपण पाहिलं तर 15 तारखेला 15 ऑगस्टला आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसी मध्ये दौरा केला होता। त्या ठिकाणी तिथल्या उद्योजक आहेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या। त्यानंतर आज आदित्य ठाकरे हे हिंजेवाडीमध्ये जाऊन तिथे ठिकाणी जी लोक आहेत, स्थानिक लोक, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत आणि त्यांच्याबरोबर जाणून तो आढावा घेतला जाईल। मात्र 12 वाजता त्यानंतर आदित्य ठाकरे मेट्रो स्टेशन आहे तिथल्याही कामाचा आढावा घेणार आहेत आणि त्यासोबत शिवाजी महाराज चौक इथे जाऊनही स्थानिकांशी चर्चा करून तिथल्याही ज्या समस्या जाणून घेणार आहेत। त्यानंतर आदित्य ठाकरे हे 12:30 वाजता एक पत्रकार परिषदेत घेणार आहेत। अगदी शुभम, महेंद्र, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यासंदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।